ऑस्कर वाइल्ड असं म्हणतो, आजकाल सर्व लोकांना सर्व वस्तूंची फक्त किंमत कळते, प्राइस कळते, पण कोणालाही कुठल्याही गोष्टीचं मूल्य समजत नाही. एव्हरीवन अंडरस्टँड प्राइस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग. हे मूल्य काय आहे बरं, जे आपण विसरत चाललो आहोत? ह्युमन व्हॅल्यू, मानवी मूल्य, असा थेट आपल्या सिलेबसमध्ये असलेला पॉइंट आहे. मग मूल्य म्हणजे काय? तर मूल्य म्हणजे अशी गोष्ट किंवा अशी तत्व जे महत्वाचे मानले जातात, किंवा आपण असं म्हणू शकतो ज्यांची आकांक्षा धरावी व पाठपुरावा करावा अशी बाब म्हणजे मूल्य होय. अशी महत्वाची गोष्ट आहे की जी ॲस्पिरेशन, आकांक्षा असावी, ती मिळवण्यासाठी त्याचा पाठपुरावा असावा. बघा, इथिक्स मध्ये ना तो एक डिबेट आहे, इज आणि ऑटचा. असं आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला नीतिशास्त्राचा भर हे असं असायला पाहिजे याच्यावरती असतो. इज म्हणजे काय? हे असं आहे, समाजामधली नैतिकता अशी आहे. ऑट आस्पेक्ट काय सांगतो? हे असं असायला पाहिजे. मूल्य हे असं असायला पाहिजे अशी आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा बाळगावी अशी काहीतरी गोष्ट असते. म्हणजे सोफिस्ट तत्वज्ञ होते बघा. सोफिस्ट असं म्हणायचे की जे तुम्हाला हवंसं वाटतं, जे हवंसं वाटतं ते मिळवणं म्हणजे यश. एकदा तुम्हाला तुमची जी आकांक्षा आहे, तुमचे जे ध्येय आहे ते तुम्ही मिळवलं की तुम्ही यशस्वी व्यक्ती आहात. सॉक्रेटिस नंतर येतो आणि सॉक्रेटिस म्हणतो, मला जे हवंसं वाटतं आणि जे इष्ट, गुड किंवा चांगलं आहे त्याच्यात भेद करायला पाहिजे. मला हवे असणारी गोष्ट, मला पाहिजे हीच गोष्ट चांगली असेलच असं नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर पण म्हणतात ना, जे जे वांछिल ते ते लावो. त्यातली वांछनीयता म्हणजे काय? पुन्हा एकदा इष्टता. ही इष्टता कशाच्या आधारावरती येते? मूल्य. मग मूल्य ही गोष्ट तुम्हाला इज आणि ऑट करून नेते आणि इष्टतेपर्यंत नेते. एखादी गोष्ट इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे हे कोण ठरवतं? मूल्य ठरवतात. गांधींनी खूप सुंदर प्रकारे म्हटलंय, मूल्य तुमचे विचार ठरवतात, विचारातून तुमचे शब्द निर्माण होतात, शब्दातून माणसाच्या कृती घडतात आणि कृतीतून पुन्हा मूल्य जन्माला येतात आणि अखेर मूल्यच आपले प्राक्तन ठरवतात. हे जे गांधींचा जो थॉट आहे, विचार आहे, तो एस एथिक्स दोन्हीमध्ये वापरता येतो. मूल्यांतून विचार, विचारातून शब्द, शब्दातून कृती आणि कृतीतून पुन्हा मूल्य निर्माण होतात. या मूल्याचे साधारणतः दोन महत्वाचे प्रकार करता येतात जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. एक आहे साध्य मूल्य आणि दुसरं आहे साधन मूल्य. याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू असं म्हटलं जातं, तर साधन मूल्याला इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. साध्य मूल्य म्हणजे काय? अशी बाब जी गोष्ट स्वतः आंतरिक दृष्ट्याच मूल्यवान आहे किंवा ज्याला स्वतोमूल्य, स्वतःच मूल्य आहे. त्या बाबीमुळे, गोष्टीमुळे कोणते चांगले परिणाम होतात किंवा अन्य काही गोष्टी होतात याच्यावरती त्याची योग्यता ठरत नाही, अशी बाब म्हणजे साध्य मूल्य. म्हणजे आपण असं म्हणू की युपीएससीने तो पण प्रश्न विचारला होता की मानवाला नेहमी साध्य म्हणून ट्रीट केलं पाहिजे. ह्युमन बीइंग शुड बी ऑलवेज ट्रीटेड ॲज अ एंड इन देमसेल्फ. माणूस हा स्वयमेव साध्य आहे. म्हणजे काय? की माणसाचं स्वतःचं एक आंतरिक मूल्य आहे, स्वतोमूल्य आहे. दुसऱ्या कोणत्याही बाबींवरती त्या मूल्याची कमी जास्त मात्रा ठरत नाही. तो माणूस आहे म्हणून तो मूल्यवान आहे. येते लक्षात? आणि त्याला एंड इटसेल्फ ट्रीट करणं म्हणजे काय? की तुमचे दुसरे हितसंबंध साध्य करण्यासाठी त्या माणसाचा वापर होऊ नये. म्हणजे वेठबिगारीची पद्धत बघा किंवा गुलामगिरीची प्रथा बघा, माणसाला एक साधन म्हणून ट्रीट केलं गेलेलं होतं. त्यामुळे माणसाला साध्य म्हणून ट्रीट करणं म्हणजे काय? तर त्याच्या स्वतःचं मूल्य समजून घेणं, जाणून घेणं. आता सध्या पर्यावरण नीतिशास्त्र सुद्धा पर्यावरणाचं, परिस्थितिकीचं, निसर्गाचं स्वतोमूल्यावरती भर देते.
म्हणजे माणसासाठी पर्यावरण महत्वाचं आहे म्हणून त्याचं रक्षण करणं गरजेचं नाही, तर त्या पर्यावरणाचं स्वतःचं एक आंतरिक मूल्य आहे, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, म्हणून पर्यावरण रक्षण गरजेचं आहे असं ती विचारधारा म्हणते. सो एंड इन इट सेल्फ, स्वतःची स्वतःमूल्य असणं म्हणजे काय, तर दुसऱ्या कोणत्याही बाह्य परिणामांवरती ते ठरत नाही, त्या व्यक्तीचं त्या बाबीचं स्वतःहून स्वतःचं एक मूल्य असतं. मग अशी स्वतः मूल्य असलेली मूल्य कोणती, साध्य मूल्य कोणती, तर भारतीय परंपरेत अनेक मूल्य स्वतःमूल्य साध्य मूल्य मानली आहेत. त्यातलं एक प्रधान मूल्य म्हणजे सत्य. गांधी या सत्यालाच ईश्वराचा दर्जा देतात, किंवा छांदोग्य उपनिषदामध्ये किंवा अन्य उपनिषदामध्ये सत्य म्हणजेच धर्म असं मानलेलं आहे. महात्मा फुलेंनी तर सत्यापरता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म, सत्यापाशी तिष्ठत पुरुषोत्तम सर्व काळ तिष्ठत. सत्यापरता नाही धर्म, सत्यासारखा दुसरा धर्म नाहीये. महात्मा गांधी, छांदोग्य उपनिषद किंवा महात्मा फुले, सत्यमेव जयते भारतातील एक हे पुन्हा एकदा तात्विक विचार आहे. थोडक्यात सत्याला भारतीय परंपरेमध्ये साध्य मूल्यत्वाचा दर्जा दिलेला आहे. सॉक्रेटिसला विचारलं काय आहे साध्य मूल्य, तो म्हणाल ज्ञान, नॉलेज इज व्हर्च्यू असं सॉक्रेटिसने म्हणले, ज्ञान हाच सद्गुण. तर त्याच्यासाठी साध्य मूल्य इंट्रेन्सिक व्हॅल्यू हे ज्ञान असेल. प्लेटोने धैर्य, संयम यासारख्या गोष्टींना साध्य मूल्यत्वाचा दर्जा दिलेला आहे. मग साधन मूल्य काय, तर ज्याचे परिणाम चांगले असतात, की ज्याच्यातून काय परिणाम साधतायत किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी जी गोष्ट महत्वाची असते त्यांना म्हणतात साधन मूल्य. इन्स्ट्रुमेंट म्हणून, दुसऱ्या काहीतरी साध्य करण्याचं साधन म्हणून जे वापरलं जातं त्याला साधन मूल्य. म्हणजे व्यायाम चांगल्या शरीरासाठी किंवा सदृढ आरोग्यासाठी महत्वाचा असतो, तर व्यायाम हे काय झालं, साधनात्मक मूल्य झालं. येते लक्षात. आता ही साध्य मूल्य आणि साधन मूल्य याच्यातली जी सीमा आहे किंवा ती लाईन आहे ती बऱ्याचदा पुसट असते. म्हणजे आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे सत्याला गांधींनी ईश्वराचा दर्जा दिलाय, सत्याग्रहाचा ते आग्रह करतात, भारतीय परंपरेमध्ये सत्यमेव जयते असं म्हटलंय. पण प्रत्येक वेळेला सत्य हे साध्य मूल्य असेलच असं नाही. तिरुवल्लर असं म्हणतात की ज्या वेळेला निष्कलंक सामाजिक कल्याण घडणार असेल, सार्वजनिक कल्याण घडणार असेल, त्यावेळेला असत्य ही सुद्धा सत्याची जागा घेते. म्हणजे तुम्ही असत्य काहीतरी बोललेले आहात, खोटं बोललेले आहात, पण त्या खोट्यामुळे, त्या असत्यामुळे निष्कलंक सार्वजनिक हित साध्य होते, तर ते असत्य हे सत्यच असते. थोडक्यात अशा प्रसंगामध्ये तिरुवल्लर सत्याला साधन मूल्य म्हणून वापरतात. साध्य काय आहे, निष्कलंक सामाजिक कल्याण. तर ही झाली साध्य मूल्य, साधन मूल्य आणि मूल्यांची संकल्पना. अशा अन्य कोणत्या नीतिशास्त्रीय संकल्पना आहेत की ज्यांची तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज आहे, ते निश्चितपणे कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.